तो हेलो गाइस, वेलकम एंड वेलकम बैक टू दी अनदर व्लॉग। आप सबका स्वागत है मेरे प्यारे नहीं अच्छे प्यारे व्लॉग। तो आजचा व्लॉग असा होणार आहे का सॉरी 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 आजचा व्लॉग असा होणार आहे की आजच्या व्लॉगमध्ये मम्मी म्हणजे आम्ही दोघं ना, मम्मी आणि मी वडे करणार आहे. छोटे छोटे जे वडे राहते ना ते त्याची वड्याची भाजी खूप मस्त राहते, मग ते आम्ही वडे करणार आहे. त्याच्यानंतर आज नाश्त्याला होत आहे इडली करते मम्मी. इडली मी 2-3 दिवसापूर्वीच मम्मी सांगून ठेवलं. मग म्हणे एक शर्तवर तू माझी मदत कर, तेव्हाच मी इडली करणार. मग मम्मीने इडली केलेली. 1 मिनटं इथे इडली होती, मी तुम्हाला दाखवतो. आणि मम्मी पण वड्यासाठी ना काय म्हणते त्याला, डाळी पिस्सू राहते, पिस्सू छोट्या करते अशा 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 करते. 1 मिनटं मी तुम्हाला पहिले इडली दाखवतो. हे बघा मित्रांनो, इथं मस्तपैकी आम्ही इडली म्हणजे त्याच्यात केलेलं आहे इडलीचं हे पीठ. हां, पहिलं आम्ही घावण टाकलेलं आहे त्याच्यात. आता ते इडल्या होईन आणि नंतर मग मी त्याला काढून घेणार आहे. आणि इथं सांबर होते, इडली सांबर एकदम मस्त आहे. खूप दिवसातून खातो आहे मी. 1 मिनटं मी तुम्हाला दाखवतो. हे बघा मम्मी इथं आहे ना डाळीचं पीठ करते. डाळीचं पीठ नाही जरा डाळ वाटते. हां सॉरी, डाळ वाटते मम्मी. सरमधले चांगलं नाही. काय करणार आहे मम्मी आज आपण? वडे अजून इडली सांबर नाश्त्याला मस्तपैकी. का बरं वाटतोय माहितीये का आपण? त्याच्यावर स्वादिष्ट लागते, तिथं बारीक याच्यावर भारी लागतं. आणि हा मित्रांनो, आम्ही वरुटा पाटावर का बरं वाटतो, कारण की त्याच्यावर आहे ना एकदम मस्त लागतात. चव म्हणजे त्याची चव अशी वेगळीच आहे. तुम्ही कुठं पण जा, कोणत्या पण मिक्सरमधून जरी काढलं तरी अशी चव नाही येणार जी की वरुटा पाट्यावर चव येते. एकदम भारी चव. मिक्सर आहे म्हणा, आमच्याकडं मस्त मिक्सर आहे, पण मग जी चव वरुटा पाट्यावर येते ना ती चव मिक्सरमध्ये कधीच नेऊ शकत. आता मम्मीने डाळी दुळी ते सगळं वाटल्यावर आहे ना, मग आम्ही वडे टाकणार आहे. बास टाकायची का? हां बस टाकून तो कागद मग हम देखते आगे आगे क्या क्या होता है. आप व्लॉग में बने रहो. आणि तुम्हाला पण वडे आवडता का नाही आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. गाईज एकदम मस्तपैकी इडल्या तयार झालेल्या आहे. मम्मी किती मिनटं ठेवती तू? 15 ते 20 मिनटं ठेवल्यावर इतक्या भारी होत्या. माझी मम्मी एकदम हॉटेल टाईप बनवती, एकदम मस्त हॉटेल टाईप इडली सांबार बनवते. खूप दिवसातून खातो आता. आणि म्हणजे करायला वेळच नाही भेटला होता. हे बघा इडली सांबार एकदम मस्त आहे. आता मी नाही असं काढून घेतो आता ते आणि या बाउलमध्ये टाकून देतो. हे बघा गाईचं आता मी हे काढणार आहे. चमचा आहे ना खराब, कशाला करायचं. एकदम मस्त झालं इतके भारी. मम्मीने ना ते काय म्हणतात मिश्रण केलेलं आहे ना पिठाचं तांदळाचं हे ते, त्याच्यामुळे इतके सॉफ्टी झाले. हे बघा लगेच निघता लगेच एकदम असे मस्त झाले. माझ्या मला हॉटेल टाकून दिलं धंदा, पण आमचं घरी प्रॉब्लेम आहे. मी तर मम्मीला मदत करा, मग हॉटेल टाकून आम्ही दिवसभर तिकडेच राहू. आम्ही ना मामाला जातो, तर एक माझ्यासारखी बाई होती अशी बडबड तर आम्ही गेलो होतो. आम्ही म्हटलं मग नाही का त्यांना मिसळणी पावले गरम केले होते. अशी बडबड करायची इतकी गर्दी एकटीवर तारा घेते येतो. हां मी पैसे द्यायला लागले नाही, म्हणजे कसं काय घेऊ त्या भाऊला घेऊन तुमच्या मी नाही घेऊ शकत म्हणजे तशी बडबड करायची माझ्या काय बरोबर. माणसं चांगलं ना माझी म्हणून ते त्यांच्या रात्री का सगळं. आता ही पिण्याची मम्मी ती शिंगाची बायको होती ना ती गंगूताई, ती चंचल. मला म्हणे का आता ती आली म्हणे इथून जाणार आहे ना म्हणे, घरी पण नाही जाणार आहे, बस स्टँडपासून लगेच म्हणे कामाला जाणार आहे. असेच लोक पुढे जातात. चंचल असले ना, चंचल लोकच पुढे जातात. माझ्या गाबाळे झोपायचं, उद्या पाहू, उद्या करू, उद्या म्हणणारे उद्याच राहतात. सक्सेस नाही होत कधी. वडे टाकून नांग होतं ना मी जेव्हा उठलो तेव्हा तू ना काहीतरी डाळ काहीतरी करत होती. सकाळच्या वेळ राहते का मग जरा काम होतं सकाळच्या वेळी, दुपारी मग काहीच नाही सुधारत भाऊ.
घरी जर इडली सांबार केली मित्रांनो तर माणूस मन भरून खातात. हॉटेलला जर गेलं ना की तू 20 रुपयाच्या फक्त 4 इडल्या आहेत मम्मी. ते नाही का पोस्ट ऑफिस आहे, पोस्ट ऑफिसचे 30 रुपयाच्या, सॉरी 30 रुपयाच्या ना 4 इडल्या आहेत आणि त्या पण अशा नसत्या एकदम फुगलेल्या. घरी आपण म्हणू शकतो त्या बघा असे 4 आहे बरं का, 3 3 3 12 म्हणजे 120 रुपयाचा या कायच्यातच केलं मम्मी. म्हणजे अजून 3 जरी टाकले तर 100 200 300 400 480 रुपयाचं होऊन जाऊन. त्याला मी एवढं सगळं आवडतो वडे करायच्या वेळेस. बघा मित्रांनो मम्मीने एकदम मस्तपैकी ते सांबार केलेलं आहे. आता मम्मी ना दुसरा घाणा टाकते. हे बघा एकदम क्वालिटी होतं. फक्त 10-15 मिनटं ना, 15 मिनटं ठेवायचं. हे बघा एकदम मस्त. आता याच्यानंतर आहे ना मी ना वडे टाकणार आहे. वडे तिथे ठेवलेले, वडे आता बाहेर बास टाकून दिलेली, तर आम्ही आता वडे टाकणार. हे बघा इथं मस्तपैकी होत आहे, एकदम भारी वास होतोय. हे बघा इथं होत आहे वडे तयार, वड्याचं पीठ तयार. अरे दादा मीठ आणि तेल ना लगेच नाही टाकावं लागत, पाणी सुटलं असतं. हा का, मला वाटलं तू करून ठेवलं म्हणून मी चाललो होतो सगळं घेऊन. करून ठेवलेलं होतं मी, जिरं टाकून ठेवलं, हे कोथिंबीर थोडी टाकून ठेवली. या मॅडम तर राहत्याच का ग बाबी. अंधारा खा काय खा खाय ना, अरे खाय ना. दादा चाटून बघ रे शिकताना न खा. अरे खाऊ बघ थोडं चवीला. हे बघ मीठ कमी नाही, काहीच मीठ नाही आहे टाकलंय ना मी आता 3-4 चमचे. काहीच नको म्हणत जाऊ तू, तुझ्या देखत मीठ टाकलंय. काहीच नाही लागत मला. मग असं सांग मीठ कमी का ग बाबी. खरं बोलायचं शिकायचं जरासं, चाडग्यावानी नाही करायचं. काय करती बॉबी. पप्पी दे मला पाणी. बॉबी काय करती तू. बसली. आंघोळ झाली तुझी. अय नाही म्हणायचं. हां काय तिला वाटतं आई हसते मग तोच विषय. दादा मजा नाही लागत. तिकटाला पण थोडंसं कमी मम्मी. अरे तिखट लई नको आहे का. नाहीच पण मला तिखट, तुला माहिती मला तिखट किती लागतं. मला लागतंय बाबा तिखट, कारण की कसं जास्त होय बाबा एवढं नाही डे. टाकते का तुमच्या गांडे जळून येतात. भाभी तो खाशील. कुळे नाही आहे. जे काय आता चाल दे मम्मी तिला दे. जेवायला बसा हं? वडे मेंदू वडे करते याची मी. नाही आता हिला पण आहे. चला नको रे, खाऊन बघ रे आता. थांब ना, नीट मिश्रण कर ना त्याचं. एवढे वडे पण मी सगळं रेडी करून ठेवलं. मग काय झालं. नाही तुला बिघडलं काय? मदत. तुला वाटायला लावायला पाहिजे होती तवा करायला लागतं. पण मी तेवढं करतो ना मी. नाही एवढं तर कळायला पाहिजे. मम्मी किती हँडल करते सकाळपासून. तू पण येतो का रे वडे करायला. ये 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 ये. भाभी आपण काय करणार आहे आता. वडे करायचे ना. हे बघा मित्रांनो आम्ही आता वडे टाकणार आहे मस्तपैकी. टाकल्यावर तुम्हाला दाखवतो. हात नकलो. तर हे बघा आई अशा पद्धतीने वडे एकदम मस्तपैकी झालेले आहे. मम्मीने पण मदत केलेली आहे. म्हणजे काय मी मदत केली मम्मीला असं म्हणायचं. हां तेच सॉरी, मी मम्मीला मदत केलेली आहे. आणि आम्ही यावेळेस ना एवढं नाही केलं. किती केलं मग. 1 किलोचं अर्धा किलो वडे केले. कसं काय अर्धा किलो डाळ आणि ते हात पाव आता पुढच्या वर्षी करता येईल. एकदम मस्त वडे. त्याला वाळून द्यायचे. हात वडेले भारी लागते का गम्मे. तर चलो कधी तर दऊ ना. झाऱ्याचे झाले असते. हे दर हात धुवून घे इकडे बेसिंग मध्ये. साठवू नको ते कच्चं मिरचं. तर मित्रांनो फायनली आमचे सगळे वडे टाकून झालेले आहे. आणि आता पण मम्मीने दुसरं गाणं काढलेलं आहे इडलीचं. आता ते पण आम्ही इडल्या आहे ना याच्यात काढून घेणार आहे. आणि परत एक टाकणार आहे ना. हां परत एक टाकणार आहे मम्मी. आणि मग सकाळीच केलेलं आहे ना सगळं एकदम मस्त राहतं. कारण की दुपारी ना आता मोक्कर गरमी, इतकी गरमी झाली ना बाई, माणूस एकदम जाम होते बघा. त्यामुळे मी आंघोळ नाही केली बरं का मित्रांनो. म्हणजे गरमीचं परत आंघोळ करायची, परत घामायचं आहे त्याच्यामुळे आता हे काढून घेतो एकदा इडलीचं. मग मम्मी धुणं धुवान, मग मी लगेच आंघोळ करून घेतो. खायच्या वेळेस आपण भेटू. बाय मित्रांनो. मी तर टी व्ही बघता इडली आणि सांबार खातोय मस्तपैकी. बॉटल पिटल घेतलेलं आता मस्तपैकी नाश्ता करतो.
हा तर माझी आत्ताच आंघोळ झालेली आहे. तर आजच्या ब्लॉगमध्ये आजचा व्हिडिओ छोटा मोठा काही पण झाला असेल त्याच्यामध्ये एवढंच. तर भेटू आपण आता पुढच्या व्हिडिओला. सो आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. सो बाय बाय गाईज. प्लीज एक कमेंट करा, लाईक करा आणि नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा गाईज. प्लीज 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 प्लीज. ओके सो बाय. इसी के साथ आज की मजदूरी यहीं खत्म करते हैं। अगर तुम्हें वीडियो पसंद आई तो लाइक मारो यार। मुझे नहीं पता, मुझे 2 मिलियन लाइक्स चाहिए, कैसे ना कैसे करके मुझे चाहिए ही चाहिए। तो लाइक मारो, और अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो। वो जो लाल वाला बटन है उस पर फूट फेंक के मारो या फिर मोमबत्ती, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए। अब मैं भी जा रहा हूं, मुझे पैसों के पीछे भागना है।